स्वयंपाक म्हणजे केवळ गरज नाही आहे, तर ती कला आहे. जशी आपण कुठलीही कला सरावाने शिकतो ना, तसंच स्वयंपाकही योग्य टिप्स आणि ट्रिक्समुळे आणि सरावामुळे छान बनवता येतो. ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे अशा 10 टिप्स ज्या रोजच्या स्वयंपाकात सहज वापरता येतात आणि जेव्हा खूप वेळ नसतो तरीही स्वयंपाकाची चव आणि दर्जा उत्तम ठेवायचा असतो, तेव्हा ह्या टिप्स तुम्ही जरूर फॉलो करू शकता. टिप नंबर 1 आहे, कांदा जर आपल्याला लवकर खरपूस करायचा असेल तर कांदा भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण जर कांद्याला तुम्हाला लवकर सोनेरी रंग आणायचा असेल तर त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकतात. त्यामुळे कांदा लवकर ब्राऊन होतो आणि वेळही वाचतो. शिवाय साखरेचा थोडासा गोडवा त्यामध्ये येतो आणि त्यामुळे भाजीची चवही खुलते. आता टिप नंबर 2 पाहू. जर भाजी तिखट झाली तर काय करता येतं, तर तिखटपणा जर कमी करायचा असेल तर त्या भाजीमध्ये आपण जे दुधाचे पदार्थ असतं, जसं की दही असेल किंवा पनीर असेल, तर हे आपण त्यात ॲड करू शकतो. त्यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो. किंवा आपल्याकडे ते नसेल तर बटाट्याचे तुकडे असतातच, बटाटा आपण त्यात टाकू शकतो. त्यामुळे सुद्धा भाजीचा तिखटपणा कमी होतो. आणि हो, जर आपल्याकडे बटाटाही नाही आहे किंवा दूध दहीही नाही आहे, तर मग आपल्याकडे जी कणिक असते म्हणजे गव्हाचं पीठ असतं, त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण त्या भाजीत सोडू शकतो. जर पातळ भाजी असेल तर बरं का. रस्सा भाजीसाठी जर ती सुकी भाजी असेल तर तुम्ही त्यामध्ये बटाटाच ॲड करा किंवा मग बेसन पीठ त्यात ॲड करू शकतात. आता टिप नंबर 3 आहे, जर पोहे चिवट होत असतील तर काय करायचं, तर पोहे धुताना ते लगेच चाळणीत काढायचे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते मिक्स करून ठेवायचं. आपण ते धुतल्यानंतर चाळणीत तर काढून ठेवतो, पण मीठ हे पोहे शिजवताना म्हणजे पोह्यांना जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा ॲड करत असतो. तर त्याऐवजी पोहे धुतल्यानंतर ते चाळणीत काढले की लगेचच त्यात मीठ आणि हळद ॲड करून ठेवायची, मिक्स करून ठेवायची. म्हणजे पोहे जे आहेत ते नरम आणि मोकळे होतात. आणि हो, पोहे भिजल्यानंतर खूप वेळ ठेवायचे नाही, लगेचच फोडणीला घालायचे. की पनीरची जर आपण भाजी बनवत असू आणि त्यात आपल्याला पनीर छान नरम असं ठेवायचं असेल तर काय करायचं, तर सगळ्यात आधी तर जे पनीर आहे ते 5 मिनटं गरम पाण्यात भिजवून घ्यायचं आणि मग ते वापरायचं, म्हणजे ते छान मऊ असं राहतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भाजीमध्ये घालताना आधी व्यवस्थित भाजीची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. आणि जेव्हा आपण जेवणाला बसणार असू किंवा तुम्हाला जेव्हा ते पनीरची भाजी सर्व करायची आहे, तर त्याच्या एक 5 मिनटं आधी पनीर त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि थोडंसं अगदी 2-3 मिनटं फक्त ती भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे अगदी नरम मऊ असं पनीर आपल्याला मिळतं. जर खूप वेळ आपण भाजीमध्ये पनीर घालून शिजवलं तर पनीर हे वातड होतं. आता 5वी टिप पाहू. फोडणीचा जो क्रम असतो ना, त्यावरती सुद्धा आपलं बरंच स्वयंपाकाची जी चव असते किंवा भाज्यांची पदार्थाची जी चव असते ती डिपेंड असते. तर फोडणीचा क्रम हा कसा ठेवायचा, तर सगळ्यात आधी तर आपण तेल घालतो. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आधी घालायची मोहरी. मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय त्यात दुसरं काही घालायचं नाही. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरच त्यात घालायचं जिरं, हिंग, त्यानंतर मग कांदा लसूण आपल्याला जे आपले मसाले हवेत ते घालायचे आणि मग नंतर टोमॅटो घालायचा. काय होतं की जर आपण समजा टोमॅटो आधीच घातला तर आपण जे मसाले ते फोडणीत घालणार असतो ना, तर ते तेलात व्यवस्थित परतले जात नाही, कारण टोमॅटोचं जे पाणी आहे ते सुकतं आणि त्यामुळे मसाले व्यवस्थित परतले जात नाही. तर त्यामुळे कांदा परतून झाला की सगळे जे काही मसाले असतील ते घालून घ्यायचे आणि नंतर टोमॅटो घालायचा. तर हा जर क्रम आपण पाळला ना तर चवसुद्धा एकसंध राहते आणि भाजीची किंवा फोडणी जी आहे ती व्यवस्थित तयार होते. आता टिप नंबर 6 आहे, जर आपल्याला भात मोकळा आणि छान सुगंधी बनवायचा असेल तर काय करायचं, तर तांदूळ धुतल्यानंतर साधारण 15-20 मिनटं ते भिजवून ठेवायचे. आता तांदूळ भिजल्यामुळे एकतर भात लवकर शिजतो आणि दुसरं म्हणजे छान मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो. आणि त्यामध्ये ना थोडासा लिंबाचा रस घालायचा. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हा अगदी 2-3 थेंब लिंबाचा रस घालायचा. त्यामुळे भात मोकळा होतो, चमकदार बनतो आणि छान पांढरा शुभ्र तयार होतो. टिप नंबर 7 आहे, आपल्याला जर ग्रेव्ही घट्ट करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याच्यात थोडंसं बेसन भाजून घालू शकतो. त्यामुळे सुद्धा भाजीची जी ग्रेव्ही आहे किंवा रस्सा जो आहे तो घट्ट होतो. दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच आपल्याला पंजाबी ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची असेल, म्हणजे जी अगदी घट्ट ग्रेव्ही असते, तर त्याच्यासाठी आपण काजूची पेस्ट
आणि जे आपलं ओलं नारळ असतं त्याची पेस्ट वापरू शकतो, किंवा मग जो शिजलेला कांदा टोमॅटो असतो तर त्याची पेस्ट आपण इथे वापरू शकतो. तर यामुळे ग्रेव्ही छान घट्टही तयार होते, चवही छान येते. पण जर तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी करत असाल ना, तर त्यासाठी जे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण असतं ते घालायचं, त्यामुळे सुद्धा भाजी घट्ट होते. आणि त्यासोबत थोडंसं बेसन पीठ भाजून घालायचं. हां, बेसन पीठ नसेल ना तर काही ठिकाणी त्याच्याऐवजी जे आपलं बाजरीचं पीठ असतं बघा, बाजरीचं पीठसुद्धा भाजून वापरतात बरं का काळ्या मसाल्याच्या भाजीत. फक्त जर भाजीची चव बिघडली असेल ना तर 3Sचा एक रूल असतो, तो वापरायचा. म्हणजे काय, स्वीट, सॉल्ट आणि सॉर. म्हणजे काय तर गोड, आंबट आणि खारट. म्हणजे मिठाचं जे प्रमाण आहे ते, साखरेचं प्रमाण आणि आंबट म्हणजे आपलं टोमॅटोचं वगैरे प्रमाण. तर हे तिन्ही जर जे चव आहे त्याचं बॅलन्स असलं ना तर भाजी खूप छान लागते. आता टिप नंबर 9 आहे की लोणीपासून जर तुम्हाला झटपट तूप काढायचं असेल तर काय करायचं, थोडंसं जे लोणी असतं ना, लोणी थोडंसं गरम करायचं. म्हणजे ते थोडंसं मऊसर होईल आणि वितळायला सुरुवात झालेली असेल इतपत फक्त ते गरम करायचं. पूर्णपणे तुपासारखं वितळायचं गरज नाही आहे. थोडंसं ते गरम केलं की त्यानंतर मिक्सरमध्ये ते लोणी टाकायचं. म्हणजे मिक्सरच्या भांड्यात ते लोणी घालायचं. आणि आता मिक्सर आहे ना 30-40 सेकंद चालू बंद करून फिरवायचा. असं भरपूर वेळा हा मिक्सर फिरवला की त्यानंतर त्या भांड्यामध्ये वरती साजूक तूप राहतं आणि खाली पाणी किंवा जे दुधाचं घटक असतात ते खाली राहतात. मग आपण सुती कापड्याने किंवा चाळणीने ते गाळून घेतलं की मग वरचं जे साजूक तूप आहे ते आपल्याला वेगळं काढता येतं. आता कुकरमध्ये जर आपण भाजी किंवा डाळ शिजवणार असू तर त्याचं जनरली शिट्ट्यांवरती अवलंबून नाही राहायचं. कारण काही भाज्या ज्या आहेत त्याला जे शिट्टींचं प्रमाण आहे किंवा शिजण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेगळा असतो, काही भाज्यांसाठी तो वेगळा असतो. जसं की आता तुम्ही जर बटाटा शिजवत असाल तर त्याच्यासाठी 2-3 शिट्ट्यांमध्ये बटाटा चांगला शिजतो. पण जर त्याच जागी तुम्ही छोले शिजवत असाल किंवा चणे शिजवत असाल तर त्याच्यासाठी साधारण 4-5 शिट्ट्या लागतात. वरण बनवत आहात तेव्हासुद्धा जर मुगाच्या डाळीचं वरण बनवताय तर 2 शिट्ट्यांमध्ये वरण तयार होतं. पण तुरीची डाळ वापरताय तर तिथे तुम्हाला 3-4 शिट्ट्या घ्याव्या लागतात. तर त्यामुळे कुकरमध्ये भाजी किंवा डाळ बनवताना कधीही शिट्ट्या किती करायच्या ह्यावरती डिपेंड राहू नका. अनुभवाने आपल्याला किती वेळ लागतो किंवा किती पाणी लागतं याचा अंदाज येतोच. तर त्यानुसार आपण कुकरची जी कॅपॅसिटी असते त्याच्यावरती सुद्धा ह्या गोष्टी डिपेंड असतात. आता फ्रीजमध्ये जर आपण भाज्या ठेवतोय तर त्या खराब होऊ नये यासाठी एक तर त्या भाज्या आहे ना पिशव्यांमध्ये ठेवायच्या. म्हणजे जेणेकरून तिथे पाण्याचं म्हणजे जे मॉइश्चर आहे ते येणार नाही. शक्यतो कापडी पिशवी वापरायची. कापडी पिशवीमध्ये त्या भाज्या ठेवायच्या. किंवा मग आपल्याकडे जो किचन पेपर असतो किंवा टिश्यू पेपर असतो तर तो ते पिशवीमध्ये म्हणा किंवा मग ज्या डब्यामध्ये तुम्ही भाज्या ठेवता, जसं की कोथिंबीर असेल, आलं असेल, तर त्याच्या खाली टिश्यू पेपर टाकायचा आणि त्यावरती त्या भाज्या ठेवायच्या. म्हणजे जो ओलसरपणा आहे तो शोषला जातो. आणि ज्या पालेभाज्या असतात ना तर त्या पेपरमध्ये आपण गुंडाळून ठेवू शकतो. त्यासुद्धा छान राहतात. किंवा मग जर प्लास्टिकची तुम्ही पिशवी वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा गुंडाळून आपण ह्या भाज्या ठेवू शकतो. जर आपल्याला भजी कुरकुरीत हवी असेल तर काय करायचं, पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. बरं, हे सगळ्यांना माहिती आहे की पिठामध्ये थोडंसं बेसन पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकलं की आपली भजी छान कुरकुरीत होते. पण त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम तेलसुद्धा ॲड करायचं आहे. गरम तेल ॲड केल्यामुळे भजी जी आहे ती छान क्रिस्पी अशी तयार होते. आणि हो, तांदळाच्या पिठासोबतच तुम्ही जर त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉरसुद्धा ॲड केलं ना मग तर तुमची भजी खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होते. आता आपण जर समजा बेसन बनवतोय, पिठलं बनवतोय, मग त्यामध्ये बेसनच्या गाठी पडू नये यासाठी काय करायचं तर कोरड्या बेसनामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं आणि ते आधी सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं. जर समजा हाताने मिक्स करणं शक्य नसेल तर मिक्सरच्या भांड्यात सरळ ते फेटून घ्यायचं. आणि आता आपल्याला हवं तेवढं त्यात पाणी ॲड करायचं. म्हणजे यामुळे गाठी होणार नाही आणि नंतर आपण त्याचं पिठलं म्हणजे बेसन बनवू शकतो. तर कुठलाही पदार्थ तळल्यानंतर आपल्याकडे बऱ्याचदा बरंच तेल शिल्लक राहतं. तर हे तेल वापरायचं का, तर शक्य असेल ना तर कुठलाही पदार्थ तळताना कढईमध्ये थोड्या प्रमाणात तेल घ्यायचं. आपल्याला नंतर आवश्यकता वाटली तर अजून आपण तेल वाढवू शकतो. पण एकदमच जर आपण खूप जास्त तेल घेतलं आणि तो पदार्थ तळून झालं की मग खूप सारं तेल शिल्लक राहतं, आपल्याला वाया जावं असं वाटत नाही, म्हणून आपण ते वापरायला घेतो. पण ते खरं तर शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे शक्यतोवर
कुठलाही पदार्थ तळताना कढईमध्ये थोडं थोडं तेल घ्या, म्हणजे तेवढं तेल थोडंसं संपण्यात आलं की तुम्ही अजून त्यात तेल ॲड करू शकतात. यामुळे काय होईल की खूप जास्त तेल वाया जाणार नाही. आता शेंगदाण्याची चटणी काही वेळा कडवट अशी होते, तर ती कशामुळे होते? किंवा मग आपला जो काळा मसाला असतो बघा, तो सुद्धा कधी कधी ती भाजी बनवताना थोडंसं कडवट अशी चव येते. तर हे होऊ नये यासाठी काय करायचं असतं की शेंगदाण्याची चटणी असेल किंवा मग काळा मसाला असेल, दाणे भाजल्यानंतर किंवा आपलं कांदा खोबरं भाजल्यानंतर ते आधी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच वाटायचं. जर ते आपण गरम असतानाच वाटलं ना तर हे वाटण कडवट होतं. आता कढी जी आपण बनवतो तर ती बऱ्याचदा काही जणांची कढी फाटते, तर ही कढी फाटू नये ह्यासाठी काय करायचं असतं, काही गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी, तर आपण ह्या जर पाळल्या ना तर कढी कधीच फाटणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे काय, ताकाचं आणि पिठाचं मिश्रण जे असतं तर ते खूप चांगलं फेटायचं. जर समजा ते व्यवस्थित फेटलं गेलं नाही तरीसुद्धा कढी उकळताना फाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे कढी उकळताना ती हाय फ्लेमवरतीच उकळून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे कढीमध्ये मीठ सगळ्यात शेवटी घाला. आधी कढी मीठ न घालता चांगली उकळून घ्या आणि त्यानंतर कढी पूर्णपणे उकळली की मग त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घाला आणि लगेचच 1-2-3 मिनटं फक्त कढी उकळून घ्या आणि लगेच गॅस बंद करा, म्हणजे अजिबात कढी फाटणार नाही. बरं, फ्रीजमध्ये आपण बऱ्याचदा काही पदार्थ ठेवलेले असतात आणि खाताना ते आपण गरम करून मग खात असतो. तर जर फ्रीजमधून आपण अन्न काढलंय तर ते लगेच गरम करू नका. त्यामुळे काय होतं ना, त्यातले जे पोषण मूल्य असतात ते पूर्णपणे निघून जातात. तर फ्रीजमधून काढलेलं अन्न आधी थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर ते गरम करून आपण खाऊ शकतो. आता पोळ्या बनवताना जर तुम्हाला अगदी मऊ अशी पोळी हवी असेल ना तर पोळी पूर्णपणे भाजली गेली आणि ते आपण तव्यावरून खाली उतरवली की मग त्याला तेल लावून घ्या, तेल किंवा तूप. पण जर तुम्हाला छान कुरकुरीत अशी पोळी हवी असेल किंवा थोडीशी, काही लोकांना बघा थोडीशी अशी क्रिस्पी असते ती पोळी, तर तशी हवी असेल तर मग तव्यावरतीच त्या पोळीला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्या. तर यामुळे पोळी छान कुरकुरीत होते. चला मग ह्या होत्या आजच्या टिप्स. आशा करते तुम्हाला आवडल्या असतीलच, तर मग लगेच लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.